पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोलीस भरती जे 15,000 जागांसाठी भरती निघत आहे आणि या संदर्भात जे अपडेट सुद्धा आलाय ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जिल्ह्यानुसार जागा सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा याबद्दल आहे आणि या संदर्भात अपडेट मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि पोलीस भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे पोलीस भरतीमध्ये। आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे। तर मेन आपण याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आणि पोलीस भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंड किती आहे, उंची किती लागणार आहे, यामध्ये निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम काय आहे, फिजिकल आपल्या यामध्ये कशा प्रकारे असणार आहे, कोणकोणते इव्हेंट असणार आहे, यामध्ये पोलीस शिपाई झालं, पोलीस कारागृह झालं, पोलीस बॅट्समन झालं, त्याचबरोबर SRPF झालं, त्याचबरोबर पोलीस चालक झालं, या काही सर्व पदामध्ये तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। मेन म्हणजे हे भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती हे 15,000 जागांसाठी ही भरती या ठिकाणी जाहीर करण्यात आली। एक लक्षात ठेवा, आणि 15,000 जागांसाठी ही भरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि पोलीस भरतीमध्ये जे पद असणार आहे, पोलीस शिपाई झालं, पोलीस कारागृह झालं, पोलीस बॅट्समन झालं, पोलीस चालक झालं आणि SRPF हे काही 5 प्रकारचे पद यामध्ये आहे। आणि प्रत्येक याच्यात वेगवेगळ्या पदामध्ये आपल्याला फॉर्म भरता येते आणि त्यासाठी सुद्धा वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे। तर जे या ठिकाणी जे बॅट्समनचं पद आहे तर यामध्ये शिक्षण फक्त 10वी पास राहते आणि उंची सुद्धा कमी राहते आणि सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस त्यामध्ये राहते। ज्यांची सुद्धा उंची कमी असेल तर बॅट्समनला सुद्धा आपण ट्राय करू शकता, त्यामध्ये उंची कमी लागते। बाकी जे पोलीस शिपाईचं पद आहे, पोलीस चालकचं आहे, त्याचबरोबर पोलीस कारागृह आणि SRPFचं आहे, तर यामध्ये 12वी पास लागते मुलांना आणि मुलींना, ठीक आहे। आणि बॅट्समनमध्ये सुद्धा मुलांना आणि मुलींना फॉर्म भरता येते। तसं वयोमर्यादा 18 ते 28 वर्षापर्यंत आहे आणि SSTला 5 वर्षाची सूट असते। आणि यावर्षी वयोमर्यादामध्ये मुलांना सूट देण्यात आलेली आहे, कारण की ज्यांचं वय निघून गेलं तर त्यांना यावर्षी संधी भेटणार आहे। आणि SRPFचं जे पद आहे, SRPF पदामध्ये वयोमर्यादा 18 ते 25 वर्षापर्यंत लागते। SST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरू शकता, 5 वर्ष सूट राहते SST कॅटेगरीसाठी। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात हे अपडेट आलंय, मी तुम्हाला दाखवून देतो। पोलीस भरतीची स्वप्नपूर्ती लवकरच, वयोमर्यादा ओलांडलेल्या लांना अखेरची संधी। राज्य पोलीस दलासह कारागृह विभागातील शिपाई संवर्गातील एकूण 15,631 पद रिक्त पदावर होणाऱ्या पदाकरिता घटकनिहाय प्रक्रिया राबविण्यासंदर्भात गृह विभागाने आदेश जारी केले आहेत। दिवाळीनंतर भरतीची शक्यता असून सन 2022 ते 2025 या वर्षात वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवार एक अखेरची संधी म्हणून अर्जासाठी पात्र आहेत। त्यामुळे नियमित सराव करणाऱ्यांसह वय ओलांडणाऱ्यांनीही खाकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे। यासह पोलीस घटकांनीही आगामी निवडणुकांसह सणोत्सवाचा आढावा घेत भरतीचे नियोजन हाती घेतले आहे। गृह मंत्रालयाने राज्यात 15,000 रिक्त पदावर पोलीस भरतीची घोषणा केल्यानंतर सर्व पोलीस घटकात भरती प्रक्रियेसंदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत। नाशिक शहरात रिक्त पदे शिल्लक नसली तरी ग्रामीण पोलीस दलात 172 रिक्त पदावर भरतीची शक्यता आहे। सिंहस्थापूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यास नवप्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचे बळ प्राप्त होईल। त्यामुळे अर्ध नोंदणीकडे उमेदवारांचे लक्ष असून 12वी पासून विविध विद्याशाखेतील उच्च पदवीधरांनीही त्याकरिता तयारी सुरू केली आहे। दरम्यान सन 2023 मध्ये नाशिक ग्रामीण पोलीस दलात 150 जागांवर भरती प्रक्रियेतून उमेदवारांची नियुक्ती झाली, तर सन 2024 मध्ये 32 जागांवर भरती झाली। 6 वर्षानंतर 2023 मध्ये भरती झाल्याने उमेदवारांमध्ये उत्साह जाणवला होता। तर नाशिक शहरात तब्बल 8 वर्षानंतर सन 2024 मध्ये 118 पदावर भरती झाली। त्या भरतीतून नियुक्त झालेले कर्मचारी सध्या पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहे। पुढील टप्प्यात शहरात भरती होणार नसली तरी आंतरजिल्हा नियुक्तीतून रिक्त पदे भरली जाण्याची शक्यता आहे। ग्रामीण पोलिसांच्या रिक्त मनुष्यबळात 150 पोलीस अंमलदार आणि 22 वाहन चालक या पदांचा समावेश असेल। त्यामुळे कित्येक वर्षापासून खाकीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांचीही अपेक्षा वाढल्या आहेत। सिंहस्थापूर्वी भरतीची शक्यता असल्याने उमेदवारांना जोरदार तयारी या ठिकाणी चालू केलेली आहे। तर रिक्त पद जर आपण पाहिलं, नाशिक ग्रामीणमध्ये 172 जागा रिक्त आहे, मुंबई शहरमध्ये 2,459
859, ठाणेमध्ये 867, नवी मुंबईमध्ये 88, मीरा भाईंदर 924, पुणे शहरमध्ये 885, पिंपरी चिंचवडमध्ये 356, छत्रपती संभाजी महाराज नगर शहरमध्ये 150, नागपूर शहरमध्ये 398 जागा, लोहमार्ग मुंबई 743, जळगावमध्ये 171, धुळेमध्ये 137, एवढ्या काही जागा यामध्ये असणार आहे, लक्षात ठेवा। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोलीस भरती नेमकी कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे। तर पहा सध्याच्या कंडिशनला जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी निवडणुकीचे वारे या ठिकाणी वाहून राहिले। तर पहा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समोर आहे, ज्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका ह्या काही निवडणुका ज्या येणाऱ्या दिवसामध्ये आगामी काळामध्ये ह्या निवडणुका होणार आहे, लक्षात ठेवा। आणि ह्या निवडणुकीच्या झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटू शकते। तर अजूनही या ठिकाणी कॅलेंडर निवडणुकीचे जाहीर करण्यात आले नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ही जी भरती या ठिकाणी मी तुम्हाला सांगून देतो, हे डिसेंबर नंतर या ठिकाणी तुम्हाला पोलीस भरती पाहायला भेटणार आहे 15,000 जागांसाठी, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की सोमवार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका यांच्या आणि ह्या निवडणुका झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे 15,000 जागांसाठी। आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा याच्या अगोदर घोषणा केली होती की आम्ही 15,000 जागांसाठी भरती काढणार आहे। मंत्रिमंडळामध्ये सुद्धा ही भरती जाहीर या ठिकाणी करण्यात आली आहे आणि या भरतीच्या हालचाली सुद्धा या ठिकाणी सुरू झाल्या आहेत। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की 15,000 जागांसाठी मोठी भरती येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे। हे भरती निघण्याचं सर्वात मोठं कारण आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समोर, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका ह्या। तर आपल्याला नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत सुद्धा ही भरती या ठिकाणी पाहायला भेटू शकते। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, येणाऱ्या दिवसामध्ये हे भरती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर पोलीस भरतीमध्ये निवड प्रक्रिया पाहिलं, सर्वात अगोदर आपला ग्राउंड आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट ऑप्शन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। सर्वात अगोदर आपला यामध्ये ग्राउंड आहे। तर उंचीचा जर विचार केला तर पोलीस भरतीमध्ये उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 155 सेंटीमीटर आणि छाती 79 सेंटीमीटर आणि फुगून आपले 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, ठीक आहे। तर एवढा आणि SRPF मध्ये उंची 168 सेंटीमीटर उंची लागते, छाती 79 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, ठीक आहे। अशा प्रकारे उंची यामध्ये राहते आणि त्याचबरोबर ग्राउंड यामध्ये सर्वात अगोदर तर बा पोलीस शिपाई, पोलीस बॅट्समन आणि पोलीस कारागृह ह्या 3 पदामध्ये आपला ग्राउंड कशा प्रकारे असणार आहे। यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, 20 मार्कासाठी गोळा फेका, 15 मार्कासाठी 100 मीटर रनिंग आहे, 15 मार्कासाठी अशा प्रकारे 50 मार्काचा ग्राउंड असणार आहे सर्वात अगोदर। आणि महिला उमेदवारांसाठी ग्राउंड कशा प्रकारे असणार आहे, पोलीस शिपाई, पोलीस बॅट्समन, पोलीस कारागृह यामध्ये 800 मीटर रनिंग आहे, 20 मार्कासाठी गोळा फेका, 15 मार्कासाठी 100 मीटर रनिंग आहे, 15 मार्कासाठी अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड असणार आहे। आणि चालकमध्ये जर आपण पाहिलं तर चालकमध्ये जे यामध्ये आपलं ग्राउंड असणार आहे, चालकमध्ये 2च इव्हेंट आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळा फेका 20 मार्कासाठी अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड आहे चालकमध्ये। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं आपण चालकमध्ये तर महिला उमेदवारांमध्ये यामध्ये चालकसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळा फेका 20 मार्कासाठी अशा प्रकारे 50 मार्काचा यामध्ये ग्राउंड असते। आणि SRPFचा जर ग्राउंड पाहिलं, SRPF मध्ये 100 मार्काचा ग्राउंड आहे, ज्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग 25 मिनिटांमध्ये मारली तर आपल्याला 50 मार्क आहे। गोळा फेक जर आपल्या 25 मार्कासाठी गोळा फेक आहे, 100 मीटर रनिंग 25 मार्कासाठी अशा प्रकारे 100 मार्काचा SRPFचा ग्राउंड असते। अशा प्रकारे सर्वात अगोदर आपला ग्राउंड आहे, सर्व पदामध्ये 50 मार्काचा ग्राउंड आहे, पण SRPF मध्ये 100 मार्काचा ग्राउंड आहे, 100चा पेपर आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार पोलीस भरती म्हणा किंवा SRPF मध्ये, तर यामध्ये सामान्य ज्ञान आणि करंट अफेअरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न, अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर असणार आहे। 90 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, तर आपल्याला 100चे 100 प्रश्न टिक करून येतात, कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। तर अशा प्रकारे प्रोसेस आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय